नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाळ कुलकर्णी. मी एक डिजिटल मार्केटिंग ट्रेनर, कन्सल्टंट आणि ग्रोथ हॅकर आहे. मी आत्तापर्यंत 150पेक्षा जास्त ब्रँडसोबत काम केलेलं आहे आणि करतो आहे. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशा संदर्भात आहे. तर फेसबुकचा वापर करून आपण आपल्या बिझनेसचं प्रमोशन कसं उत्तम प्रकारे करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून आपल्या बिझनेसला त्याचा फायदा कसा करून घेऊ शकतो. तर जास्त वेळ न घालवता चला चालू करूया आणि बघूया की आपल्या बिझनेसचं प्रमोशन फेसबुकवर कसे करावे. आपल्या बिझनेसचं प्रमोशन करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी फेसबुकवरती आपल्याला आपल्या कंपनीचं ऑफिशियल पेज ओपन करावं लागेल. ते खूप सोपं आहे. त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक जी आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये देईन या व्हिडिओच्या, किंवा वरती आय बटनवरती तुम्हाला क्लिक केलं तर तिथे तो व्हिडिओ मिळेल. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण आपल्या कंपनीचं एक पेज ओपन करायचं आहे. मित्रांनो, आपले बिझनेसेस जे आहेत ते वेगवेगळ्या क्षेत्रात असू शकतात. तर फेसबुकनी काही कॅटेगरीज दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला निवडायचे आहे की तुमचा बिझनेस कोणत्या कॅटेगरीमध्ये पडतो. तर या काही फेसबुकने दिलेल्या कॅटेगरीज आहेत. तर यामधून तुम्हाला तुमच्या बिझनेसशी सुटेबल कॅटेगरी निवडायची आहे. मित्रांनो, पेज बनवणं फेसबुकवरती खूप सोपं आहे. तर या काही स्टेप्स आहेत, ज्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचं फेसबुकचं पेज विदिन 2 to 3 मिनिट्स तुम्ही ते तयार करू शकता. तर कृपया या स्टेप्स फॉलो करा. मित्रांनो, तुमचं फेसबुकचं कंपनी पेज तयार केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग येतो तो म्हणजे तुमचं कव्हर पेजचं जे डिझाईन आहे ते डिझाईन बनवणे. तर त्या डिझाईनवरती तुम्हाला तुमच्या कंपनीचं नाव, तुमच्या कंपनीचा ईमेल ॲड्रेस किंवा कॉन्टॅक्ट IDs किंवा वेबसाईट किंवा तुमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस आहेत हे तुम्हाला क्रिएटिव्हली म्हणजे अपिलिंग डिझाईनमध्ये ते डिझाईन करायचे आहेत, जेणेकरून कस्टमरला त्या पेजवरती आल्याच प्रथमदर्शनी समजलं पाहिजे की आपला बिझनेस कोणत्या क्षेत्रात आहे आणि आपण काय ऑफर करता. तर फेसबुकवरती 2 प्रकारे तुम्हाला तुमच्या ब्रँडचं मार्केटिंग करता येऊ शकतं. त्यात एक आहे, सगळ्यात पहिलं आहे फेसबुक ब्रँड ऑप्टिमायझेशन आणि दुसरा आहे फेसबुक ब्रँड मार्केटिंग. फेसबुक ब्रँड ऑप्टिमायझेशनचे फायदे काय, तर त्याच्याने ब्रँड बिल्डिंग होतं, अवेअरनेस खूप लवकर होतं तुमच्या ब्रँडबद्दल. त्याच्यानंतर तुमच्या ब्रँडची लॉयल्टी जी आहे ती वाढू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं, एकदा का तुमचं ब्रँड म्हणून त्या फेसबुकवरती जर तुमचं नाव झालं तर तुम्हाला त्याच्यातून मिळणारे रिझल्ट्स जे असतात ते लाँग टर्म्स असतात आणि त्याच्यामध्ये पैसे खूप कमी लावावे लागतात किंवा कदाचित लावावेही सुद्धा लागणार नाहीत. मित्रांनो, दुसरं आहे फेसबुक ब्रँड मार्केटिंग. फेसबुक ब्रँड मार्केटिंग म्हणजे काय की याच्यामध्ये आपण फेसबुक या प्लॅटफॉर्मला काही पैसे देतो आणि फेसबुक आपल्याला काही प्रोव्हिजन देतं की ज्याच्यामध्ये आपल्याला आपलं ऑडियन्स जे आहे ते त्यांच्या वयोगटानुसार, त्यांच्या जेंडरनुसार, त्यांच्या रिजननुसार, त्यांच्या एरियानुसार आपल्याला फिल्टर करता येतं किंवा त्यांच्या आवडीनुसार फिल्टर करता येतं आणि त्यांनाच फक्त आपली ॲडव्हर्टाईज दाखवता येऊ शकते. तर याचे फायदे काय आहेत, याच्याने अवेअरनेस खूप रॅपिडली होतो. एखादी क्रिएटिव्ह ॲडव्हर्टाईज केलेली असेल तर त्याच्यातून तुम्हाला खूप लवकर क्विक बिझनेस ॲक्विजिशन होतं, म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर बिझनेस मिळू शकतो. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फायदा जो कोणता आहे तर त्या ॲडव्हर्टाईजला तुम्हाला कॉल टू ॲक्शन बटन लावता येतं, म्हणजे कॉल नाऊ, मेसेजेस, गेट डिरेक्शन, जेणेकरून ती ॲक्शन ट्रिगर होऊन लोकांच्या एन्क्वायरीज ज्या आहेत या तुमच्यापर्यंत पोचतील. आणि याच्यातील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शॉर्ट टर्म रिझल्ट असतात याच्यात. म्हणजे तुम्ही एखादी पर्टिक्युलर कॅम्पेन रोल करत असाल, फॉर एक्झाम्पल स्टॉक क्लिअरन्स सेलची जर तुमची काय ॲडव्हर्टाईज असेल, जोपर्यंत तुमच्याकडे तो स्टॉक आहे किंवा एखादा डिस्काउंट प्रमोट करत असाल तर त्या डिस्काउंटपुरते तुम्ही ॲडव्हर्टाईज करून कमी वेळामध्ये तुम्ही पर्टिक्युलर जे डिस्काउंटचं कॅम्पेन आहे ते सक्सेसफुल करू शकता आणि तुम्हाला त्याच्यातून लवकरात लवकर एन्क्वायरीज आणि रिझल्ट मिळतील. आता आपण बघूया की फेसबुक ब्रँड ऑप्टिमायझेशन कसं करायचं. तर इथे एक साईडला एक पोस्ट दिसत आहे. तर तुम्ही जेव्हा तुमच्या कंपनी पेजवर पोस्ट करणार असाल तेव्हा तुम्हाला तो कॉन्टेंट जो आहे हा लोकांना इंटरेस्टिंग कसा वाटेल या पद्धतीचा लिहायचा आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही अपडेट्स असतात मार्केटमधल्या त्या पोस्ट केल्या, त्याच्याने लोकांना माहिती होते आणि लोकांना ते वाचायला आवडतं. सो ते नेहमी एंगेज राहतात तुमच्या पोस्टबद्दल. तर तुम्हाला नेहमी क्रिएटिव्ह कंटेंट जो आहे तो तुमच्या फेसबुक पोस्टच्या थ्रू तुम्हाला नेहमी पेजवरती पोस्ट करायचा आहे. लक्षात घ्या मित्रांनो की तुमचा कंटेंट जेवढा एंगेजिंग तेवढं तुमचं ब्रँड ऑप्टिमायझेशन खूप लवकर आणि चांगल्या पद्धतीने होईल.
मित्रांनो, तुमचा कंटेंट नेहमी इंटरॅक्टिव्ह असला पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रश्न विचारले गेलेले असले पाहिजेत, जेणेकरून लोकं त्याची उत्तरं देतील आणि तुम्हाला कळेल की नेमके कोणते व्यक्ती आहेत किंवा कोणते युजर्स आहेत जे तुमच्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्टेड आहेत. यामुळे काय होईल, यामुळे तुम्हाला नेमके लोकं जी कोणती आहेत जी तुमच्या सर्व्हिसेस आणि प्रोडक्ट्समध्ये इंटरेस्टेड आहेत याची माहिती होईल, जेणेकरून तुम्ही त्यांना पर्सनली फेसबुकवरती मेसेज करून त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता किंवा त्यांच्याशी बोलून त्यांच्या ज्या एन्क्वायरीज आहेत किंवा त्यांच्या ज्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व करून तुम्ही त्यांना बिझनेस प्रोस्पेक्टमध्ये कन्वर्ट करू शकता. मित्रांनो, फेसबुक ब्रँड ऑप्टिमायझेशनमध्ये कंटिन्युटी असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या फेसबुकचं पेज हे नेहमी अपडेटेड असलं पाहिजे. आणि एक लक्षात घ्या की तुम्हाला तुमच्या फेसबुक पेजवरती प्रत्येक 2 दिवसामध्ये एक तरी क्रिएटिव्ह कॉन्टेंट किंवा क्रिएटिव्ह पोस्ट तुम्हाला तिथे अपडेट केली पाहिजे, जेणेकरून लोकांसमोर ते कंटिन्युअसली ती पोस्ट येत राहील, तुमच्या ब्रँडबद्दल माहिती होत राहील आणि लोक त्याच्यात इंटरेस्ट घेऊन त्याला ते फॉलो करत राहतील. ही काही नावाजलेल्या ब्रँड्सची फेसबुक पेजेस आहेत. ती तुम्ही बघून त्याप्रमाणे तुमचं जे बिझनेसचं पेज आहे ते डिझाईन किंवा कस्टमाइज करू शकता. एक फॉर द सेक ऑफ आयडिया आहेत, रेफर करा आणि तुमच्या फेसबुकचं पेज त्याप्रमाणे डिझाईन करा. मित्रांनो, एक लक्षात घ्या की आपल्या फेसबुक पेजवरती आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसबद्दल सारखं सांगणं चांगलं नाही किंवा फक्त सेल रिलेटेड ज्या पोस्ट आहेत त्या करणं चांगलं नाही, कारण लोकांना ते सारखं बघून बोर होऊन जायला लागतं, त्यांना ते आवडत नाही आणि मग लोक तुमच्या फेसबुक पेजला इग्नोर करायला लागतील. सो तुम्हाला सारखं सेल मॉडेलच्या पोस्ट ज्या आहेत ते टाकायच्या नाही आहेत तुमच्या फेसबुक पेजवरती. त्या तुम्ही 5-6 इन्फॉर्मेटिव्ह पोस्ट झाल्यानंतर तुम्ही एक सेल मॉडेलची किंवा तुमच्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस डिस्क्राईब करणारी एखादी पोस्ट करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं की आपल्या फेसबुकचं पेज कसं तयार करायचं, पेजवरती कोणत्या पोस्ट करायच्या, त्या कोणत्या इंटरवलवरती करायच्या. तर आता आपण बघूया की या पोस्टचं भांडवल करून आपण आपल्या बिझनेसचं प्रमोशन कसं करू शकतो फेसबुकवरती ऑर्गॅनिक वेने किंवा कोणतेही पैसा न देता. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायला लागेल, आपला बिझनेस जो आहे ज्या क्षेत्रामध्ये येत आहे तर त्या क्षेत्राप्रमाणे फेसबुकवर त्या इंटरेस्टमध्ये अनेक ग्रुप्स बनलेले असतात. तर त्यापैकी रेलिव्हंट ग्रुप्स जे आहेत ते तुम्ही जॉईन करायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुमच्या फेसबुकवरच्या पेजवरच्या ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट तुम्ही त्या फेसबुकच्या ग्रुपमध्ये शेअर करायच्या आहेत, जेणेकरून त्या पर्टिक्युलर इंटरेस्ट असलेल्या लोकांपर्यंत तुमच्या ॲडव्हर्टायजेस किंवा तुमचा बिझनेस तिथपर्यंत पोहोचेल. फॉर एक्झाम्पल, तुमचा जर एखादा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस असेल किंवा रिअल इस्टेटचा काही तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुम्ही रिअल इस्टेटचे एजंट असाल तर तुम्ही बरेच सारे क्षेत्राचे नावाप्रमाणे रिअल इस्टेटचे ग्रुप्स बनलेले असतात. फॉर एक्झाम्पल, पुण्यातला जर तो रिअल इस्टेटचा ग्रुप असेल तर पुणे रिअल इस्टेट ग्रुप्स किंवा महाराष्ट्र रिअल इस्टेट ग्रुप अशा नावाचे ग्रुप्स असतील ते तुम्ही जॉईन करायचे आहेत आणि तुमच्या बिझनेसच्या ज्या पोस्ट आहेत फेसबुक पेजवरती ज्या तुम्ही केलेल्या पोस्ट आहेत त्या तुम्ही तिथे शेअर करायच्या आहेत. नंतर एक तुम्ही काम करू शकता, जर तुम्ही B2C बिझनेस करत असाल म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर बिझनेस करत असाल किंवा काही रिटेल प्रोडक्ट्स तुम्ही विकत असाल तर फेसबुकने एक फेसबुक मार्केट प्लेस नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्स जे आहेत हे तुम्ही इझिली सेल करू शकता. इथे मी काही स्क्रीनशॉट्स दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फेसबुकच्या मार्केट प्लेसमध्ये तुम्ही तुमची पोस्ट कशी डिझाईन करू शकता. म्हणजे तुमच्या प्रोडक्ट्सचे इथे फोटो टाकू शकता, काही अट्रॅक्टिव्ह टायटल देऊन लोकांना अट्रॅक्ट करू शकता, त्या प्रोडक्टची प्राईस किती असेल हे देऊ शकता, कॅटेगरी कोणती आहे देऊ शकता, लोकेशन देऊ शकता आणि त्या प्रोडक्टचं थोडंसं डिस्क्रिप्शन देऊ शकता. मित्रांनो, माझा विश्वास करा, तुम्ही जर B2C चा बिझनेस करत असाल तर याच्यातून तुम्हाला खूप साऱ्या एन्क्वायरीज मिळणार आहेत, खूप सारा बिझनेस मिळणार आहे. तर आजच ट्राय करा फेसबुक मार्केट प्लेस. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की फेसबुक ब्रँड ऑप्टिमायझेशन कसं करावं किंवा कोणतेही पैसे कोणालाही न देता फेसबुकवरनं आपल्या बिझनेसचं प्रमोशन कसं करावं, कोणत्या ठिकाणी करावं.
पण फेसबुकनी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला एक प्रोव्हिजन दिलेली आहे, जी म्हणजे फेसबुक ब्रँड मार्केटिंग, की ज्याच्यामध्ये आपण पेड ॲड्स ज्या आहेत, जसं आपल्याला गुगलवरती दिसतात तशाच क्रिएटिव्ह ॲड्स ज्या आहेत त्या आपण फेसबुकवरती बनवू शकतो आणि आपल्या डिझायर्ड ऑडियन्स म्हणजे ज्या आपल्या प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेसला रिलेटेड किंवा रिलिव्हंट कस्टमर आहे अशापर्यंत आपण इझिली पोचवू शकतो. ते म्हणजे फेसबुक ब्रँड मार्केटिंग. तर चला बघूया फेसबुक ब्रँड मार्केटिंग म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला गुगलवरती सगळ्यात पहिल्यांदा सर्च करायचं आहे फेसबुक ॲड मॅनेजर. याच्यातून तुम्हाला एक रिझल्ट मिळेल. त्या रिझल्टमध्ये सगळ्यात पहिली जी लिंक असेल फेसबुक ॲड्स मॅनेजर, याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि ओपन करून रजिस्टर करायचं आहे. मित्रांनो, या फेसबुक ॲड्स मॅनेजरचं एक अँड्रॉईडचं एक ॲप्लिकेशनसुद्धा येतं, ज्याच्यातून तुम्ही ऑन दी गो कुठूनही तुमच्या बिझनेसच्या ॲडव्हर्टाईज रोल आऊट करू शकता. तर आजच डाउनलोड करा किंवा रजिस्टर करा. तर मित्रांनो, फेसबुकने आपल्याला 3 मेन कॅटेगरीज दिलेल्या आहेत. त्यापैकी एक आहे अवेअरनेस, दुसरी कन्सिडरेशन आणि तिसरी कन्वर्जन. तर नावावरनं तुम्हाला लक्षात आलेलं असेल की या कॅम्पेन्सचे ऑब्जेक्टिव्ह काय राहील. अवेअरनेस करायचे तुम्हाला तुमच्या बिझनेसचा, तर पहिले अवेअरनेसमध्ये ब्रँड अवेअरनेस आणि रीचच्या ॲडव्हर्टाईज तुम्ही लावू शकता. कन्सिडरेशन म्हणजे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवरती ट्रॅफिक हवा असेल किंवा कोणत्या पोस्टला एंगेजमेंट हवी असेल किंवा तुमचं जर कोणतं ॲप असेल तर ते ॲप इन्स्टॉल करायचं असेल. मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओज बनवत असाल, तुम्ही वेडिंग शूट करत असाल किंवा तुमचे कोणते इव्हेंट्स असतील त्याचे व्हिडिओज लोकांना दाखवायचे असतील किंवा तसा बिझनेस प्रमोट करायचा असेल, तर तुम्ही तुमचे शूट केलेले व्हिडिओज बूस्ट करून तुम्ही त्याच्यावरती व्ह्यूज आणू शकता आणि लोकांसमोर पोहोचवू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारचं काम करत आहात आणि तुमचे व्हिडिओज किती इतरांपेक्षा चांगले आहेत. त्याच्यानंतर येते ते लीड जनरेशन कॅम्पेन. ही सगळ्यात महत्त्वाची कॅम्पेन आहे. याच्याबद्दल लोक तुम्हाला कधीही सांगणार नाहीत, कोणतेही डिजिटल मार्केटर कधीही सांगणार नाहीत, कारण ते ही सगळ्यात प्राईम कॅम्पेन आहे ज्याच्यातून लोक किंवा मार्केटर तुम्हाला बिझनेस मिळवून देत असतात किंवा लीड्स मिळवून देत असतात. तर या लीड जनरेशन कॅम्पेनबद्दल आपण डिटेलमध्ये मी नंतर व्हिडिओ बनवणार आहे, तो मी तुमच्यासमोर देईनच, कारण त्याच्यामध्ये सांगण्यासारख्या बऱ्याच काही गोष्टी आहेत. नंतर येते ती काही मेसेजेस, म्हणजे लोकांचे रिप्लाय तुमच्या ॲडव्हर्टायजेसवरती मिळवण्याची जी कॅम्पेन आहे ती मेसेजेस आहे. त्याच्यानंतर जे येतं कन्वर्जन म्हणजे काय की तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन विकत आहात आणि ती लोक विकत घेत आहेत, तर याला कन्वर्जन म्हटलं जातं. तर कन्वर्जन च्या ॲडव्हर्टायजेस केव्हा करायचे, जेव्हा तुम्ही ऑनलाईन काही गोष्टी विकत असाल, म्हणजे तुमच्या वेबसाईटवरनं काही गोष्टी तुम्ही विकता. नंतर येते प्रोडक्ट कॅटलॉग सेल. म्हणजे तुमच्या प्रोडक्टचं जर तुम्ही काही कॅटलॉग बनवलेला असेल, ते तुमच्या फेसबुक पेजवरती तुम्ही टाकलेलं आहे प्रोडक्ट एरियामध्ये आणि ते तुम्हाला प्रमोट करायचं असेल तर ते तुम्ही तिथून प्रमोट करू शकता. किंवा तुम्हाला स्टोअर व्हिजिट्स पाहिजे असतील, म्हणजे लोक तुमच्या स्टोअरवरती पर्सनली आले पाहिजेत, तर तुम्ही स्टोअर व्हिजिट्सचे जे ॲडव्हर्टाईज आहेत ते रोल करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल ॲड्रेस देऊन लोक गेट डिरेक्शन करून तुमच्या स्टोअरला व्हिजिट करतील. तर आता आपण बघूया की आपण ॲडव्हर्टाईजचं ऑब्जेक्टिव्ह तर सिलेक्ट केलेलं आहे, मग ती क्रिएटिव्ह कशी करायची. याच्यामध्ये बरेच सारे ऑप्शन येतात, ज्याच्यामध्ये तुम्ही फोटो लावू शकता, स्लाईड शो लावू शकता किंवा एखादा छोटा व्हिडिओ लावू शकता, ज्याच्यातून तुम्ही तुमच्या प्रोडक्ट्सची माहिती क्रिएटिव्ह पद्धतीने लोकांसमोर तुम्ही आणू शकाल. याच्यामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ सजेस्ट करेन. मग तो व्हिडिओ नुसत्या फोटोजचा व्हिडिओमध्ये कन्वर्ट केलेला व्हिडिओ जरी असेल तरी तो उत्तम असेल, त्याच्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल. मित्रांनो, फेसबुक मार्केटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो कॉल टू ॲक्शन बटन्स आपल्या फेसबुक कॅम्पेन साठी निवडणं. आपल्याला ते जे बटन आहे हे बटन लोकांची सायकोलॉजी लक्षात घेऊन आपल्याला ते निवडायचं आहे. म्हणजे लोक कोणत्या गोष्टीवरती रिप्लाय करतील किंवा कोणत्या पद्धतीने रिप्लाय करायला त्यांना आवडत असेल हे आपल्याला लक्षात घेऊनच तिथे आपल्याला कॉल टू ॲक्शन बटन. तर मित्रांनो, ही एक ॲडव्हर्टाईज आहे डिझनी प्लस हॉटस्टार VIP ची. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे की एंगेजिंग कंटेंट कसा असेल, क्रिएटिव्ज कसे असतील किंवा तुम्हाला हेडलाईन काय द्यायची आणि कॉल टू ॲक्शन बटन काय असेल. मित्रांनो, फेसबुक मार्केटिंग करताना काही गोष्टींकडे तुम्हाला जातीने लक्ष द्यायचं आहे, कारण याच्यामध्ये पैसा लावला जातो आणि हा पैसा जो आहे हा तुमच्या बँक अकाउंट्समधनं डायरेक्ट कट होत असल्यामुळे तुम्हाला या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.
नाहीतर फेसबुक त्याला दिलेल्या टास्कप्रमाणे तुमचं जे बजेट आहे ते खूप लवकर एक्झॉस्ट करतं, त्यामुळे तुम्हाला त्याच्यात काही फिल्टर्स लावायचे आहेत. तर त्यासाठी ही माहिती असणं तुम्हाला खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रमोशन गोल म्हणजे तुमच्या कॅम्पेनचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे हे क्लिअर कट माहिती असलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला साध्य काय करायचं आहे हे माहिती असलं पाहिजे. ऑडियन्स टार्गेट कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला माहीत असलं पाहिजे किंवा त्याच्यावरती तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्याच्यात तुम्हाला बजेट किती लावायचं आहे, तुम्हाला या बजेटमध्ये कन्व्हर्जन्स किती होणार आहेत, तुम्हाला लीड्स किती मिळणार आहेत, तुम्ही किती लोकांपर्यंत पोचणार आहेत याचा अभ्यास करायचा आहे. प्रिव्हियस जर तुम्ही काही कॅम्पेन्स केल्या असतील तर त्याचा अभ्यास करून तुम्हाला बजेट निवडायचं आहे. याच्यात सेल सायकल काय राहू शकते, म्हणजे तुमच्या बिझनेसचे जे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आहेत याच्यासाठी किती एन्क्वायरीज आल्या किंवा किती इंटरेस्टेड पार्टीजमध्ये किती एन्क्वायरीज मिळतात, त्या किती कन्वर्ट होतात याची सेल सायकलची तुम्हाला आयडिया असली पाहिजे. त्याप्रमाणे तुम्हाला बजेट निवडायचं आहे. मग ते तुम्हाला वीकच्या कोणत्या दिवशी ॲडव्हर्टाईज करायची हे सुद्धा तुम्हाला एक अंदाज बांधता आला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमरची सायकॉलॉजी काय राहील या गोष्टीकडे जातीने लक्ष द्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची ॲडव्हर्टाईज जी आहे ही किती वेळासाठी लोकांना दाखवायची आहे ह्याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही दिवाळीतल्या एखाद्या फराळाची ॲडव्हर्टाईज करत असाल, फराळाच्या प्रोडक्ट्सची ॲडव्हर्टाईज करत असाल तर ती दिवाळीपुरतीच मर्यादित असली पाहिजे, कारण ती दिवाळीनंतर दाखवून तुम्हाला बिझनेस मिळणार आहे का, तर नाही. तर या काही गोष्टींचं तुम्हाला नॉलेज जे आहे ते असलं पाहिजे आणि त्या स्किलचा किंवा त्या नॉलेजचा वापर फेसबुकनी प्रोव्हाइड केलेल्या या ॲडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला योग्य रीतीने करता आला पाहिजे. तर मित्रांनो, या होत्या पद्धती की ज्याच्यातून तुम्ही तुमच्या बिझनेसचं प्रमोशन फेसबुकवरती ऑर्गॅनिक म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट किंवा पेड मार्केटिंग थ्रू इझिली करू शकता. तुम्हाला या फेसबुक प्रमोशनबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास मला संपर्क साधा किंवा आपल्या बिझनेसचं प्रमोशन फेसबुकवरनं करायचं असल्यास तरीही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह पद्धतीने तुमच्या ब्रँडचं जे आहे ते फेसबुक प्रमोशन करून देऊ शकतो. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझा हा व्हिडिओ लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कृपया आपल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होईल. ऑल दी बेस्ट मित्रांनो.